हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना. माय लेकी ह्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हा व्हिडिओ येतोय तुम्हाला होळीच्या दिवशी दुपारचा व्हिडिओ येतोय. संध्याकाळचं पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता. मलई साचलेली होती. गावाला येणं जाणं बरं नसल्यामुळे मलई साचून पडेल होती. म्हणलं चला आज पहिले मलई पण करून घेऊ, टाईम होता तर. मग पहिले छान अशी मलई हे केली, स्वच्छ पाण्याने धुवून तिला छान मिक्स केलं आणि छान तिला कढवून घेतलं. आणि बघा एवढं तूप आपलं तयार झालं. अर्धा किलो तूप असन, अर्धा किलोला थोडंसं वरती असन. माझं घरगुतीच तूप असतं. आणि हो आम्ही ना आमचं चहाचं हॉटेल असल्यामुळे आमची रोजची फ्रेश मलई तयार होते ना, त्याच्यामुळे आम्ही विकतो पण. मग हे मी माझ्या घरच्या पुरतं केलं होतं, पण आम्ही विकण्यासाठी पण तूप तयार करून विकतो. तर मग संध्याकाळ 5 वाजले होते. म्हटलं चला स्वयंपाकाला लागावं, कारण की मग होळी पेटल्यावर नैवेद्य दाखवायचा असतो. मग छान असं आपल्याकडे आज होळीनिमित्त पुरणपोळीचा बेत होतो. माझ्या मते सगळीकडेच असन. मग काय डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि शिजायला टाकून दिली. आणि हे बघा इकडे आपले पुरण तयार झालं. आणि सण म्हटलं का पूर्ण दिवस कामामध्येच जातो. हे करा ते करा, रांगोळी काढा, सगळंच कामं राहतात. आणि मग काय पटापट आवरून घेतलं. छान असा मसाला तयार केला आणि एकीकडे मसाला पण फ्राय करत होती आणि एकीकडे पुरणाला चटका पण देत होती. दोन्ही कामं चालू होती दोन्ही गॅसवर. कारण की ना किती नाही म्हटलं ना तर स्वयंपाकाला 1.5-2 तास लागूनच जातात पुरणपोळीच्या स्वयंपाकाला. कारण की सगळंच करायचं असतं ना, बारीक निरीक सगळंच कापण्यापासून राहतं. तर इकडे आपला छान असा मसाला फ्राय होत होता. तिकडे डाळ पण तडका द्यायचं काम चालू होतं. तुम्ही काय म्हणता डाळला तडका द्यायला मला माहिती नाही, पण आमच्याकडे ना साखर टाकून ते तडका देताना गरम करताना त्याला तडका देणं म्हणता. आणि हे बघा आपलं इकडे छान असं मसाला तेल सोडत होतं. आणि मग डाळीचं पाणी टाकून दिलं आणि आपलं मस्त छान रशी बनवायचं काम चालू होतं. तुमच्याकडे काय म्हणता रशीला नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे ते रस्सीच बोलता आणि माझ्या माहेरी ना येवलेला सार म्हणता आणि इकडे धुळ्याला रशी म्हणता. तर तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे काय म्हणता. इकडे छान असं आपल्या रशीला उकळी फुटली होती, छान अशी तरी आलेली होती. सुंदर अशी आपली रशी तयार झालेली होती. आणि दुसरीकडे पण दुसरे कामं चालू होते. तण करायचं होतं, भजे करायचे होते, पोळ्या बाकी होत्या, अजून भरपूर स्वयंपाक बाकी होता. फक्त भात, रशी आणि पुरण तयार करून झालेलं होतं. मग लगेच पोळ्या, मग कुरडई पापड तळून घेतली आणि मग नंतरून पोळ्यांना लागली. म्हणजे पोळ्या शेवट राहिल्या ना, मग थोडेसे त्या जेवणाच्या टायमापर्यंत गरम पण राहता. आणि गरम गरम पुरणपोळी आमच्याकडे खूप आवडती. मग काय नैवेद्य ते तयार करून घेतलं, पोळ्या तयार करून घेतल्या आणि मग नैवेद्यापुरते भजे केले. आणि मग नैवेद्याचं ताट तयार करून नैवेद्य घेऊन जायचं होता. देवाला नैवेद्य दाखवायचा होता. दिवाबत्ती करून घेतली मध्ये परत, कारण की मग संध्याकाळची वेळ झालेली होती. 6:30 पावणे 7 वाजलेले होते. म्हटलं चला मग दिवाबत्ती पण करून घ्यावं. मग दिवाबत्ती केल्या, पोळ्या ते सगळं झालं. 1-2 भजे केले देवांपुरते, नैवेद्यापुरते. आणि मग देवाचं होळीचं नैवेद्य तयार करून भरून सगळं ताट वगैरे तयार केले. आणि मग नैवेद्य दाखवायला जायचं होतं. मला पोळ्या एवढ्या खात जमत नाही, पण करते मी, ट्राय करण्याचा प्रयत्न करते. पण माझी एखादी पोळी फुटूनच जाते. मग जाऊ दे असो, पण घरच्या पुरणपोळीला जी चव असते ती कशालाच नाही. आम्हाला सगळ्यांना ह्याच पुरणपोळ्या आवडतात. आमच्या धुळ्याला भरपूर मांडी भेटत्या, पण आम्ही कधीच मांडी घेत नाही, कारण की आम्हाला तव्यावरची पुरणपोळीच आवडती. मग काय नैवेद्य ते सगळं भरून झालेलं होतं. घरातल्या देवांना नैवेद्य दाखवला आणि मग बाहेर होळीचा, बाहेर म्हणजे घरापासून थोडंसं लांब आहे, रस्त्यावर आहे. मी मध्ये राहते, हे रस्त्यावर आहे. तिथे होळी पेटलेली होती. मग तेथे नैवेद्य घेऊन आली, नैवेद्य दाखवला. माझ्यासोबत ना सिया पण आलेली होती. ती शूट घेत होती. ती नाहीच म्हणत होती मम्मी मी नाही घेणार. म्हटलं अगं घे, काही होत नाही. मग तिने घेतलं शूट. मग
बरं घेतलं. मग काय पूजा वगैरे करून गेली आणि भरपूर बायका येऊन गेलेल्या होत्या. मला ना 8 वाजले होते यायला, 8 सव्वा 8 होऊन गेलेले होते आणि मी येईपर्यंत भरपूर बायका येऊन गेलेल्या होत्या. कारण की कसं तिथं दिवे ते होते ना, त्याच्यामुळे मला पण समजलं. मग मी पण छानपैकी पूजा करून घेतली, प्रदक्षिणा घालून घेतल्या, पूजा करून घेतली. आणि म्हणताना होळीत ना आज ना पंती लावायची असती. मग मी पण लावला, दिवा पण लावला, पंती अगरबत्ती सगळं छान अशी पूजा करून घेतली, प्रदक्षिणा मारून पाया पडून घेतलं. आणि मग सिया म्हणे मी करू का? म्हटलं कर ना, करावंच लागतं म्हटलं. मग सियाने पण प्रदक्षिणा मारल्या, नमस्कार केला माझ्यानंतर. म्हटलं दे मी पण तुझं शूट घेते. आणि सण म्हटलं का खूप छान वाटतं ना, पहिल्यासारखं एवढं राहिलं नाही. आणि ना कोणीतरी ते आले होते आणि ते हे कोळशेन ते घेऊन गेले चालू याच्यातले. आणि मी काही गावात गेलेली नव्हती, पण मुलगा ते सियाचे पप्पा दादू ते सगळे गावात गेले होते. आणि हे सगळे आमचेच मुलं आहे, फॅमिली आहे. ही माझी जाव आहे, ती पुतणी आहे, हा भाचा आहे, मोठ्या नंदीचा मुलगा आहे, सगळे आमचेच होते. आमच्या गावातले जुनं घर आहे ना, तिथे दारापुढे ही होळी होती, डीजे लावलेला होता. पण मला सर्दी ते प्रचंड असल्यामुळे मी अजिबात 2 दिवस गेली नाही मी. आणि आमच्याकडं धुळ्याला अशी प्रथा आहे, होळीच्याच दिवशी पाणी खेळता, कलर खेळता. आणि हे बघा माझा मुलगा पाणी टाकून गेला तिच्या अंगावर. ही पुतणी आहे आणि त्या जावबाई आहे. आणि ही बघा दुसऱ्या दिवशीची सियाची होळी. सिया पूर्ण 5-5 मिनिटाला जायची, कपडे बदलायची, ओली होऊन यायची, परत जायची, कपडे बदलायची, ओली होऊन यायची. म्हणजे तिचं असं दिवसभर चालूच होतं. आणि काहीच नाही, ती फक्त अगदी 1-1.5 तास खेळली आणि परत मग 11 वाजता आली. परत मग दिवसभर काही गेलीच नाही, ती लगेच थकून जाती. पण तिने बघा किती पूर्ण पोच खराब केलेला होता, दरवाजांना पंजे मारून ठेवलेले होते. म्हणजे सगळीकडे खराब, भिंतीला पण पंजे मारून ठेवले होते. तुमच्याकडे पण असं करता का तुमचे मुलं? सांगा बरं कमेंट करून. हे बघा तुम्हाला दिसतंय का, तिने दरवाजावर पण पंजे मारून ठेवलेले होते. तिने सर्व घरात कलर करून ठेवलेला होता. माझी चिडचिड होत होती, कारण की एवढं खराब झालं का मग खूप साफसफाई करावं लागते. बघा मशीनच्या तिथे मशीनवर तिने सगळीकडे कलर केलेला होता. आणि तिच्या पप्पांनी एवढी मोठी पिशवीच आणून दिलेली होती, ती कलर करणारच ना. मग असं सियाचं काम आहे. आणि दादूचं कसं आहे, तो गावात जातो त्याच्या मोठ्या भावांमध्ये, ही छोटी पडती, मग ही काही जात नाही. पण ही काल सकाळी बोलली होती मला जायचं, मम्मी जायचं, पण तिला न्यायला कोणीच नव्हतं. कारण की ना काल मंगळवार होता, मिस्टर आमची दुकान चालू होती काल, आणि तोच तर सकाळीच गेलेला होता. हिला घेऊन जायला कोणीच नव्हतं. मग ही निगल्लीतच तिच्या मैत्रिणींसोबत खेळत होती ती. अशी झाली आमचे धुळ्याची होळी. तुम्हाला कशी वाटली धुळ्याची होळी नक्की कमेंट करून सांगा. कारण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. मायलेकी